मागील वर्षी धानाला विक्रमी 3,300 रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला. जागतिक बाजारपेठेतील परिणामामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला हे दर कोसळणार अशी भीती व्यक्त होत होती. मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवून 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे 2,700 रुपये प्रति क्विंटलचा दर धानाला मिळाला. हे दर येत्या दिवसात आणखी वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त होतो. दिवाळीमुळे आधीच 15 दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकलाय. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. मात्र 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे हंगाम 25 नोव्हेंबर पासून सुरू करण्याची परवानगी मिळावी असं पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. या लांबलेल्या हंगामामुळे साखर तसेच इथेनॉलच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. तसेच शेजारील गुजरात व कर्नाटकात हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची वणवा जाणवणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि पपई या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमधील महसूल मंडळात राबवली जाते. सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळ पिकांसाठी असणार आहे. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेऊ शकतात. बाजारात कापसाला दर कमी आणि त्यात यंदा अवघ्या 2 ते 3 वेचणीत कापूस पिकाच्या केवळ परहाटा शिल्लक राहिल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झालाय. अशा वेळी शेतकरी कपाशीला पुन्हा पाणी देऊन फरदड घेतात. मात्र यामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे फरदड न घेता शेतकऱ्यांनी कपाशीच्या अवशेषांपासून विविध उत्पादने तयार केली तर निश्चितच अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच शेतकरी गटाने हा प्रक्रिया उद्योग सुरू केला तर यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होऊ शकतो. गोकुळ दूध संघाच्या प्रयत्नातून NDB डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून करवीर तालुक्यातील केरली येथे सुरू केलेल्या जातीवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात 24 मुर्हा जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. 4-5 दिवस आधी दुधाची खात्री झाल्यानंतरच शेतकरी म्हैस खरेदी करत असल्याने फसवणूक होत नाही. परिणामी हरियाणा, गुजरात येथे गोठ्यावर जाणाऱ्यांची संख्या जरा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतोय. करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक. पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रब्बी पिकांपेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरिता हे पीक वरदानच. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडीखालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्य वेळी संरक्षित ओलीत न करणे आणि मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्याची निगा योग्य पद्धतीने राखणे आवश्यक आहे. चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचं क्षेत्र 50% घटलं असून पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचं क्षेत्र 178% दुपटीने वाढलंय. सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारी 18,973 हेक्टर क्षेत्रावर तर मका 9,199 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण 44,464 पैकी 28,606 हेक्टर क्षेत्रावर 175% पेरणी झाल्याचं तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितले. दिवाळीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक वाढली आहे. बुधवारी 524 ट्रक दर कांद्यांची आवक होती. चांगल्या मालाला दर 7,000 प्रति क्विंटल मिळतोय. सरासरी दर मात्र कमीच आहे. सोलापूर बाजार समितीत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यानंतर नवीन कांदा बाजारात येतो. डिसेंबर-जानेवारी महिन्यात जवळपास 800 ते 900 ट्रक कांद्यांची आवक असते. सध्या नवीन कांद्याला देखील चांगला दर मिळतोय. सरासरी दर 2,200 रुपये असला तरी चांगल्या वाळलेल्या कांद्यांचा दर चांगला आहे.